सो पुणेकरांसाठी रंगारंग अशा खूप साऱ्या कार्यक्रमाची मेजवानी घेऊन पुणे फेस्टिवल आला आहे. डॉक्टर सतीश देसाई माझ्यासोबत आहे. काय सांगाल, 36वे वर्ष आहे. 1989ला खासदार सुरेश कलमाडींनी पुणे फेस्टिवल हा पुण्याचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर नेण्याच्या दृष्टिकोनातून स्थापना केली आणि सुदैवानं गेल्या 36 वर्षातल्या प्रत्येक वर्षाचा मी साक्षीदार आहे. 1989 सालापासून परदेशातले अनेक ॲम्बॅसेडर, अनेक राजदूत, अनेक व्यक्ती या कार्यक्रमाला आल्या आणि देशातले दिग्गज कलाकार या फेस्टिवलला आले. खरं म्हणजे पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या फेस्टिवलचा माहेरघर ज्याला म्हणता येईल किंवा सगळ्या फेस्टिवलची जननी म्हणता येईल, हा तो पुणे फेस्टिवल आहे. या फेस्टिवलपासून इतके फेस्टिवल चालू झाले तरीसुद्धा 36व्या वर्षामध्ये सुद्धा पुणे फेस्टिवलचा तोच रुबाब, तोच दिखावा आणि त्यापेक्षासुद्धा रुबाब आणि ह्यापेक्षासुद्धा सर्वसामान्य तरुणाईला ह्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करून घेता येईल, हा आमचा मुख्य प्रयत्न होता. आणि त्यामुळे कॅच देम यंग ज्याला म्हणतो आपण, त्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमामध्ये मग ते सचिन तेंडुलकर असतील, मग ते अमिताभ बच्चन असतील, ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असतील, राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा असतील किंवा वाजपेयी साहेब असतील, असंख्य व्यक्ती या फेस्टिवलला आल्या. कलमाडींचं खरं म्हणजे एक व्हिजन ज्याला म्हणतो, एक व्हिजनरी नेता कलमाडी आहेत, ज्यांनी पुण्याचा गणपती जो सर्वसामान्य माणसांच्या हृदयात बसलेला आहे तो जगातल्या सर्वसामान्य माणसांच्या हृदयात बसवण्याचं काम केलं. आणि म्हणून या फेस्टिवलमध्ये पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून काम करायला मला सांस्कृतिक विभागातले माझे सहकारी सुरेश धर्मावत यांना, आम्हा सगळ्यांना मनापासून आनंद आहे. आशा आहे, अपेक्षा आहे, विश्वास आहे की हा फेस्टिवल आणखीन पुढचे 14 वर्ष म्हणजे कमीत कमी 50 वर्षापर्यंत तरी सर्वसामान्य मराठी माणसांच्या हृदयामध्ये पुणे फेस्टिवल हा आपला फेस्टिवल म्हणून राज्य करेल. धन्यवाद. पुणेकरांना मी विनंती करेन की हा फेस्टिवल तुमचा फेस्टिवल आहे. हा पुणे फेस्टिवलचा म्हणजे केवळ कलमाडींनी आयोजित केलेला फेस्टिवल नाही, हा तुमचा फेस्टिवल आहे. आणि म्हणून या फेस्टिवलला तुम्ही सगळ्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला, सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही येणं आवश्यक आहे. एवढंच नाही, तुमच्या घरातला तुमचा मुलगा, तुमचा नातू, तुमचा कोणीतरी ज्याला चांगली कला येते त्याला ह्या निमित्तानं तुम्ही प्रमोट करा. फेस्टिवलच्या ह्या प्रांगणामध्ये सोडा. बघा, उद्या तो देशामध्ये चांगला कलाकार म्हणून नाव काढेल आणि ते सर्व श्रेय तुम्हाला, त्याचबरोबर ती पुणे फेस्टिवलला असेल. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.